नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता पुढच्या राशीकडे जाऊया, कर्क राशीकडे. मिथुन राशीच्या लोकांना खूप छान छान सांगितलं आहे मी, कारण छान छानच आहे सगळं. कर्क राशीच्या लोकांना पण तसंच आहे. इथं मनाची रास आहे, मनापासून प्रत्येक गोष्ट करणारी रास आहे. मन म्हणजे आनंद, मन म्हणजे भावना, मन म्हणजे आई. त्यामुळे ही अतिशय चांगली प्रेमळ अशी रास आहे. या राशीमध्ये म्हणजे 18 जानेवारीपासून जानेवारीचा चौथा, फेब्रुवारीचा चौथा, मार्चचा चौथा, एप्रिलचा चौथा, पहिला, असं बरेच चांगलेच दिवस कर्क राशीला आहेत, कारण चंद्र चांगले आहेत. चंद्र जेव्हा चांगला असतो कुंडलीमध्ये गोचरीनी येणारा, त्यावेळेला माणसाला म्हणजे कितवा चांगला, तर पहिला, तिसरा, सहावा, सातवा, 10वा, 11वा, हा चंद्र माणसाला आनंद देऊन जातो, कारण चंद्र आनंदाचा कारक आहे. या कुंडलीमध्ये जेव्हा आपण गोचरीच्या ग्रहांचा विचार करतोय, तेव्हा आपण द्वितीय स्थानापासूनच पुढे जाऊया. या कुंडलीमध्ये कर्क राशीला दुसरा आलेला आहे केतू. केतू हा मुळातच लेट गो ग्रह आहे. तो ऐहिक सुखाचा कारक नाही, त्याला कुठल्याही पृथ्वीवरच्या गोष्टींचं त्याला काही अप्रूप नाही, कारण त्याला राहूनही दिलं आहे, ते सगळं त्याच्याकडे आलेलं आहे. पण द्वितीय स्थानामध्ये येणारा केतू हा गुरुच्या कारकस्थानात आहे, त्यामुळे तो ॲक्युम्युलेट करून बसला आहे वेल्थ. ह्या केतूचा संबंध 5व्या राशीमध्ये केतू आहे, तर आणि राहू 8वा आहे. 8वा राहू चांगला नाही, दुसरा केतू पण चांगला नाही. हा राहू धनस्थानामध्ये बघतो, इथे वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये काहीतरी गोंधळ घालतो. म्हणजे तो खरा असतो असं नाही, कारण राहू हा फिक्टिशियस ग्रह आहे, पण तो काहीतरी गोंधळ घालतो आणि गैरसमज निर्माण करतो आणि स्वतःच त्यातून बाहेर काढतो. राहू हा अतिशय मिस्टिरियस आणि पापग्रह आहे. याशिवाय या कर्क राशीला आता रवीचं बळ आपण बघितलं तर रवी येतोय समोर जानेवारी महिन्यामध्ये 7वा, कुंभ राशीमध्ये येतोय फेब्रुवारी महिन्यामध्ये 8वा, मग मीन राशीत येतोय तो मार्च महिन्यामध्ये 9वा, मग मेषेमध्ये येतोय 10वा. म्हणजे मेष राशीमध्ये जेव्हा 10वा रवी येतोय एप्रिल महिन्यामध्ये, तोपर्यंत या कर्क राशीच्या लोकांनी आपल्याबरोबर असणारी माणसं किंवा आपण जे काही शिकतोय ते किंवा आपले जे काही विश्वास आहेत ते, या तिन्ही फ्रंट्सवरती सावध राहायचं. म्हणजे आपल्याला काय चूक काय बरोबर हे कळतंय ना, याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे त्यांची फसवणूक होणार नाही. रवी फसवणारा ग्रहच नाही आहे. रवी आरोग्याचा कारक आहे. 10वा येणारा रवी आरोग्यासाठी चांगला आहे. आरोग्यासाठीपेक्षा तो स्वतःच्या कारक स्थानामध्ये येतोय, त्याच्यामुळे तो खूप काम अतिशय उत्तम करणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला चांगलं वरिष्ठ पद मिळवून देणार आहे. मार्चमध्ये शुक्र चांगला आहे, एप्रिलमध्ये शुक्र चांगला आहे. हा जेव्हा आपण चांगला म्हणतो त्यावेळेला शुक्र आणि मार्च आणि एप्रिलमध्ये येणारा शुक्र हा पैशाचा कारक आहे. तुमच्या कुंडलीमध्ये हा चतुर्थाचा आणि लाभाचा कारक आहे. त्यामुळे हा चांगला येणारा मार्च एप्रिलमधला शुक्र लाभ मिळवून देणार आहे. कर्क रास तशीही शनीच्या राशी मकर राशीच्या समोरची रास आहे, त्यामुळे घायकुतीला येणारी रास नाही, स्टेडी रास आहे, मनाची रास आहे. अर्थात कुंडलीमध्ये कर्क रास ज्यांची आहे त्यांचा चंद्र हा क्षीण नको, क्षयतिथीचा नको, राहुकेतूच्या ॲक्सिसमध्ये नको कुंडलीमध्ये. कुंडलीत मुळात शनीची, गुरु हर्षलाची, मंगळाची, पापग्रहाची दृष्टी त्याच्यावर नको. हे सगळं आपण बघणारच आहोत. पण जनरलमध्ये कर्क राशीच्या लोकांना दशमातून जाणारा रवी आणि शुक्र जेव्हा 11वा हा जेव्हा मार्च एप्रिलमध्ये येतोय, तेव्हा तो लाभ देणार आहे, यात वाद नाही. शुक्र हा लाभाचा कारक आहे. शुक्र म्हणजे कॅश. तसंच लाभात येणारा शुक्र भिन्नलिंगी मित्रमैत्रिणींकडून पण लाभ देतो. गुरु या कुंडलीमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तिन्ही महिन्यामध्ये 12वा राहणार आहे, त्यामुळे तो खर्च करायला लावणार आहे. या कुंडलीमध्ये गुरु षष्ठेश आहे, तो व्ययात आलेला आहे. तर कुठल्याही शारीरिक डिसऑर्डरकडे दुर्लक्ष करू नका.
आपण षष्ठामध्ये जो गुरु बघतोय तर व्ययातनं षष्ठाकडे स्वतःच्या राशीकडे बघणारा गुरु हा कदाचित लिव्हरचा प्रॉब्लेम दाखवेल पण त्यातून बाहेर काढतो. गुरु निराश नाही करत माणसाला कधी. आणि कर्क राशीचा तो मित्र आहे, त्याच्यामुळे तो षष्ठेश असला तरी वाईट नाही आहे. पण व्ययातून षष्ठाकडे बघतोय गुरु, त्याच्यामुळे खर्च मात्र तो काढतोय. क्षुल्लक गोष्टींसाठी पण खर्च होतील. एकूणच कर्क राशीला आपण ओव्हरऑल पाहिलं. आता आपण बायकांसाठी वेगळं बघूया, स्त्रियांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळं बघूया. कर्क राशीच्या स्त्रियांच्यासाठी धनस्थानामध्ये येणारा जो केतू आहे हा त्यांना थोडासा आध्यात्मिक डिटॅचमेंटकडे नेणार आहे. कौटुंबिक गोष्टींमध्ये थोडंसं अलूफ राहतील बायका, त्यांना असं अलूफ राहावंसं वाटेल. नंतर जेव्हा रवी 7वा दिसणार आहे मकर राशीतला जानेवारीमध्ये, त्यावेळेला सप्तमात येणारा रवी हा त्यांना जास्त लोकाभिमुख, तसंही न कर्क राशीला लष्करच्या भाकरी भाजायला आवडतात, कारण ती आईची रास आहे आणि ही प्रेमळ रास आहे, लोकांसाठी काम करणारी रास आहे. सप्तमातला रवी 7वा आला तरी ते काम करून घेईल. अष्टमामध्ये येणारे जे कुंभ राशीमध्ये राहू आहेच आहे, कुंभ राशीत तो 8वा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मुळात तुमच्या कुंडलीत जर शनी शुभ नसेल तर हाडाचे किंवा त्याच्या लिगामेंट्सचं काही त्रास नाही ना बघा. तुमचं D3 एकदा तपासून घ्या. रवी पण 8वा येतोय, त्याच्यामुळे आरोग्याला कदाचित काहीतरी अचानक परिणाम दाखवेल तो अनारोग्याचे. शुक्र जो 8वा येणार आहे तो शुक्र फेब्रुवारीमध्ये तुम्हाला अचानक पैसा मिळेल किंवा नवऱ्याकडून किंवा जोडीदाराकडून अचानक छान भेटवस्तू मिळेल. फेब्रुवारीमध्ये येतोय, व्हॅलेंटाईन डे मस्त साजरा करा, मजेत जाईल तुमचा व्हॅलेंटाईन डे. मग नंतर मार्चमध्ये पण शुक्र परत चांगला येतोय, तो लाभ देणारा येतोय. शनी तिथे आहे जो 12व्या राशीमध्ये, तो भाग्यस्थानातनं 9वा शनी आहे. 9वा शनी फारसा चांगला नाही, हा तुम्हाला उगतच्या उगच प्रवास नाही करू देणार आहे. पुरुष लोकांच्यासाठी हा शनी हा या कुंडलीचा मुळातला सप्तमेश आणि अष्टमेश आहे. त्यामुळे तो नवमामध्ये येणं हे समाजातल्या ज्या लोकांशी तुमचा संबंध येतो बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये, त्यांच्याकडून तुम्हाला लाभ मिळणार आहे. पण अष्टमातला राहू हे लाभ घेण्यासाठी किंवा हे कर्म करण्यासाठी तुम्हाला तब्येतीने साथ देतात का, अचानक काही हाडांची दुखणी आणत नाहीत ना, याच्याकडे नोकरदार लोकांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे. वृद्ध लोकांनी पण या आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष देणं भाग आहे, कारण हाडाचे प्रॉब्लेम हा म्हातारपणी जास्त येतात. एकूणच आरोग्यासाठी हा शनी नवमातून जाणारा आणि अष्टमातून जाणारा राहू हे खूप चांगले नाही आहेत. पण एक नियम असा आहे की शनीच्या आधी राहू हवा. म्हणजे राहूने जे काही तुम्हाला दाखवलं असेल, अचानक प्रॉब्लेम आणले असतील, त्यातनं शहाणे झालात तुम्ही आणि मग शनी तुम्हाला जी लिमिटेशन्स आणेल त्याच्यामुळे तुम्हाला शनीबद्दल अक्कस राहणार नाही. असं शनी राहूचं एकमेकांबद्दलचं असतं. विद्यार्थ्यांना, कर्क राशीच्या लोकांना गुरुची फारशी साथ नाही, पण बुधाची साथ मिळणार आहे. जेव्हा जेव्हा बुध फेब्रुवारीमध्ये चांगला आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो, कारण मार्च एप्रिलमध्ये परीक्षा असते. त्यामुळे एप्रिलमध्ये, मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये बुधाचं चांगलं साथ मिळणार आहे तुम्हाला. तो 10वा 11वा येणार आहे, त्यामुळे अभ्यास जेवढा जास्त कराल चांगलं यश मिळेल. एकूण विद्यार्थ्यांना हे 2 महिने चांगले जातील. असं ओव्हरऑल स्त्री, पुरुष, वृद्ध, नोकरदार, बिझनेसमन यांच्यासाठी संमिश्र ग्रहमान या कर्क राशीचा आहे. कर्क राशीच्या माणसांच्या 3 नक्षत्रांमधून कर्क रास असते. पहिलं पुनर्वसू, नंतर पुष्य आणि मग आश्लेषा. पुनर्वसू नक्षत्र गुरुचं आहे, हा पुष्कर नवमांश आहे. पुनर्वसू चतुर्थ चरणामधला चंद्र हा, त्याच्यामुळे ही माणसं मुळातच श्रूढ असतात, स्टेडी असतात, बुद्धिमान असतात, शांत असतात. कर्क रास शांत रास आहे.
त्यामुळे त्यांना ग्रहमान कसंही वेगळं वेगळं आलं तरी ते अचानक खूप फुशारक्या मारत नाहीत किंवा एकदम निराश पण होत नाहीत, प्रोव्हायडेड कुंडलीतला चंद्र शुभ पाहिजे मात्र. आणि दुसरं जे नक्षत्र आहे पुष्य, ही माणसं अतिशय कर्तव्य तत्पर, शनीचं नक्षत्र आहे. कायम दुसऱ्यासाठी झटणारी, दुसऱ्याला मदत करणारी कर्क रास तशी आहेच. त्याच्या पुढचं आश्लेषा आहे. हे आश्लेषा नक्षत्राची माणसं खूप लवकर स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेण्याकडे जातात, कारण हे बुधाचं नक्षत्र पुढे आत्म्याच्या राशीला जाऊन मिळतं आहे, रवीच्या राशीला, सिंह राशीला. त्याच्यामुळे या कर्क राशीचं एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, जसजसा हा चंद्र मॅच्युअर होत जातो 25, 50, 75, तसतसं त्या मॅच्युरिटी बरोबर त्याचं स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याची पॉझिटिव्हिटी वाढते. परत लक्षात घ्या, कुंडलीतला चंद्र जेवढा शुभ तेवढे हे परिणाम जास्त शुभ मिळतात. बघा तुमचा चंद्र किती शुभ आहे. कसा वाटला एपिसोड ते मला जरूर कळवा. यानंतर आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.